टम्म फुगणारी, अगदी खुसखुशीत, फार चविष्ट, तोंडात विरघळणारी अशी ही खव्याची पोळी बनून तयार झालेली आहे. तर आज आपण खव्याची पोळी अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत. तर यासाठी इथे मी 4 वाटी गव्हाचं पीठ घेते. वजनामध्ये म्हणाल तर 400 ग्रॅम हे गव्हाचं पीठ घेते. आता यामध्ये मी मैदा वापरलेला नाही आहे, पण तुम्हाला हवं तर 3 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा वापरू शकता. गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं, यामध्ये थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करायचं, चमचाभर तेल घालायचं आणि हे पिठाला चोळून घ्यायचं. आता पिठाचा छान सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचा. तर इथे हे पीठ मळून झालेलं आहे, झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपण सारण करणार आहोत. तर इथे खवा मी वाटीने 4 वाटी आणि वजनाने 400 ग्राम घेतलेला आहे. हा खवा आता भाजून घ्यायचा आहे. खवा सुरुवातीला थोडासा असा पातळ होतो आणि जसा भाजत जाईल तसा हा दाटसर व्हायला सुरुवात होते. तर या खव्याचा असा गोळा होईपर्यंत हा खवा परतून घ्यायचा आहे. आता हा छान गोळा झाला की गॅस बंद करून हा खवा थंड करायला ठेवायचा आहे. आता इथे वाटीने 2 वाटी आणि वजनाने 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे. ही मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. जेवढा खवा आहे त्याच्या निम्मी आपल्याला साखर घ्यायची आहे, म्हणजे पोळी छान गोड होते. तर हा खवा आता थंड झाल्यानंतर मोकळा करून घ्यायचा. यामध्ये थोडंसं जायफळ खिसून घालायचं आणि वेलदोड्याची पावडर घालून खवा चांगला मिक्स करून घ्यायचा. आणि आता आपण जी पिठी साखर बनवलेली आहे, तर ही सगळी पिठी साखर खव्यामध्ये घालून हा खवा व्यवस्थित मळून घ्यायचा. हा खवा मळून घेतल्यानंतर अगदी पूर्णासारखा याचा गोळा तयार झालेला आहे. आणि कणिक भिजण्यासाठी ठेवली होती, ही सुद्धा 1-2 मिनिट मळून घ्यायची. कणिक आणि हे सारण दोन्ही तयार आहे. आता या सारणाचे आपल्याला गोळे करायचे आहेत. बेसनाच्या लाडू एवढे हे गोळे मी बनवून घेतलेले आहेत आणि आता कणकेचे सुद्धा गोळे बनवायचे आहेत. तर सारणाचा जेवढा गोळा आहे तेवढाच किंवा त्यापेक्षा थोडासा कमी हा कणकेचा गोळा बनवायचा आहे. तर हा कणकेचा गोळा जो आपण घेतलेला आहे तो पिठामध्ये घोळून याची वाटी बनवायची. सारण भरून अशा पद्धतीने पुरणाच्या पोळीसारखं ही वाटी बंद करून घ्यायची. तर असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. आणि आता याच पद्धतीने सगळे गोळे बनवायचे आहेत. तर आता हा बनवलेला गोळा पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि आता याची पोळी लाटायची. पोळी तुम्ही हवी तेवढी पातळ लाटू शकता. लाटताना मध्ये गरज पडली तर थोडंसं पीठ लावायचं आहे आणि हवी तेवढी पातळ छान एकसारखी ही पोळी बनून तयार होते. आणि यातलं सारणसुद्धा सगळ्या बाजूने एकसारखं पसरलं जातं. सारण आणि कणिक अगदी छान तयार झाली की आपली पोळी अगदी परफेक्ट तयार होते. तर आता ही पोळी लाटून झालेली आहे. तवा गरम करायला ठेवला होता, तव्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि आता ही पोळी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. गॅस खूप मोठा ठेवायचा नाही आहे, मध्यम गॅसवरती ही पोळी भाजायची आहे. एक बाजू झाल्यानंतर बाजू पलटवून घेतली आणि दुसऱ्या बाजूनी तेल लावून ही दुसरी बाजूसुद्धा छान भाजून घेतली. तर इथे मी तेल लावते, तुम्ही तूप लावला तरी चालेल. आणि इथे तुम्ही बघू शकता पोळी अगदी टम्म फुगलेली आहे. सगळ्या पोळ्या अशाच तयार होतात, अगदी खुसखुशीत आणि मस्त तोंडात विरघळणाऱ्या खव्याच्या पोळ्या बनवून बघा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.